आपण अनेक गेले महिने आपण फॉलो करतोय सर्वजण. सगळ्यात पहिल्यांदी हा विचार मनामध्ये कसा आला आणि का आला याचं थोडक्यात विश्लेषण करतो. हे काय परत मी बोलणार नाही, आपण म्हणजे तो वेळ आपला कमी होईल. एकतर मी मुंबईकर आहे मूळचा. 93 साली पुण्यामध्ये आलो, तेव्हापासून असंख्य वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये मी काम करतो आणि लोकांपर्यंत चांगल्या प्रकारचे विचार, चांगल्या प्रकारची पॉझिटिव्हिटी पोहोचवणं हे मला आवडतं. आणि मला असं वाटतं की या विचारांमधूनच मोठ्या प्रमाणात लोक, माझे मित्र, माझ्या मैत्रिणी, माझा संपूर्ण समुदाय, समूह हे माझ्याशी कनेक्ट होतात. लाईक माइंडेड पीपल असं आपण म्हणतो. आणि या संदर्भात खूप चांगली गोष्ट म्हणजे कसं होतं, शेवटी कुठेतरी पहिल्यांदी आपण स्वतःला सांगायला लागतं की गुळ खाऊ नकोस, आणि मग लोकांना आपण सांगू शकतो की गुळ खाऊ नका, जास्त चांगला नसतो. म्हणून मग मी असं म्हटलं की आपण स्वतः पॉझिटिव्हिटी या विषयात काय करू शकतो. तर स्वतः मला ज्या स्टोरीज आवडायच्या फेसबुकवर म्हणा किंवा अन्य असंख्य भारतातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये, या स्टोरीज मी वेगवेगळ्या देशभरातल्या वर्तमानपत्रांमधून स्कॅन करून शोधून, ज्या खूप सिलेक्टिव्ह आहेत, वेगळ्या आहेत, लोकांनी काहीतरी वेगळं केलेलं आहे. याचं कारण म्हणजे मला, जसं आपल्याला सगळ्यांना कदाचित माहिती असेल की मला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये माझं नाव आहे, लार्जेस्ट फोटोग्राफिक एक्झिबिशन ऑफ द वर्ल्ड. ते करत असताना अशीच प्रचंड मोठी टीम गिनीजची संपूर्ण त्या शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचं जे प्रदर्शन मी केलं होतं त्यावेळेला उभी होती. गिनीजला खऱ्या अर्थाने मात देत, म्हणजे गिनीजने खूप प्रयत्न केला होता त्यावेळेला की शिवाजी महाराजांचं नाव गिनीज बुकमध्ये जाऊ नये, याच्यासाठी प्रयत्न केला होता. तर त्याच्या विरोधामध्ये प्रचंड मोठ्या टीमने त्याला काम केलं. संपूर्ण ज्ञानप्रभो गिनीज शाळा ही 5 दिवस सुट्टी देऊन या एक्झिबिशनचे फोटोग्राफ्स लावत बसले होते. दॅट वॉज अमेझिंग. म्हणजे तो एक प्रचंड मोठा प्रवास आहे, पॉझिटिव्हिटीचा प्रवास आहे असं मी समजतो. आणि त्यामुळे मग अशा ज्या स्टोरीज आहेत संपूर्ण देशभरातल्या, या स्टोरीज मी वेगवेगळ्या ठिकाणावरून सिलेक्ट करून, ज्या लोकांना आवडतील, रुचतील, पचतील, भावतील आणि स्वतः फॉलो करायला सोप्या जातात. कारण भारतीय जर आपण आतापर्यंत पेज बघितलं असेल, ते सगळे आपल्यातले लोक आहेत. म्हणजे असं कुठे आहे का की कुठेतरी काहीतरी फार प्रचंड मोठा प्रॉब्लेम आहे, काहीतरी रॉकेट सायन्स कोणीतरी करतं, तर अजिबात नाही. फक्त उदाहरणार्थ एक छोटा प्रसंग सांगतो. काही दिवसांपूर्वीच मी फेसबुकवर टाकला पण होता. एक सोमवार पेठेमध्ये माझं काम होतं म्हणून बऱ्याच लोकांनी वाचलं असेल, परत एकदा सांगतो कारण अन्य लोकांच्या माहितीसाठी. ते काम होतं माझं म्हणून मी मोटरसायकल 2 व्हीलरवरनं चालू होतो आणि मला लक्षात आलं की माझ्या टायरमध्ये हवा कमी आहे गाडीच्या. म्हणून मी पटकन शेजारी तो केरळियन मुलगा असतो छोटासा, त्या मुलाला मी सांगितलं की जर बघ रे हवा म्हणालो. तर तो छोटासा मुलगा होता 9-10 वर्षांचा. त्याने आला पुढे, तिथे त्यांनी हवा 2 टाकांमध्ये भरली आणि हवा भरल्यानंतर त्यांनी पुढच्या चाकात हवा भरली, मागच्या चाकात हवा भरली आणि सहजपणे मी माझं पाकिट काढलं, त्यातलं 5 रुपयाचं कॉईन काढलं आणि त्याच्या हातावर ठेवायला गेलो. हात पुढे केला मी. तर तो म्हणला साहब मुझे पैसा नहीं चाहिए. तो म्हणलं काय रे बाबा, इथे तू नया हो गया, नया हो पुणे में, यहाँ तो हवा चेक करने के भी पैसे लेते. तो नहीं साहब मैंने हवा भरी ही नहीं तो मुझे पैसा क्यों चाहिए, मेरे बाबूजी बुरा मान जाएंगे अगर मैं आपसे पैसा लूंगा तो. अरे बरे नेकदिल इंसान आहे आपके बाबूजी, कहा रहते हैं. 9-10 वर्षांचं पोरग. त्यांनी पहिला हात छातीला लावला, नंतर हात असा वर केला. बस त्याचे बाबा या दुनियेत नाही. पण त्याच्या वडिलांनी त्याला जे सांगितलं होतं की जे काम तू केलं नाहीस त्याचे 5 रुपये तू घेऊ नको. दुसऱ्याच्या दुकानावर काम करणारा हा मुलगा सुद्धा ज्या वेळेला अशा प्रकारची एक पॉझिटिव्हिटी माझ्या आयुष्यामध्ये भरून गेला. आता हे कुठलंही रॉकेट सायन्स त्यांनी केलेलं नाही या संदर्भामध्ये, खूप छोटी गोष्ट आहे. परंतु अशा अनेक पॉझिटिव्हिटी, उदाहरणार्थ आपण बऱ्याच लोकांनी स्टोरी वाचली असेल भारतीयांसवर पब्लिक झालेली, ज्योती रेड्डी नावाची जी हैदराबाद मधली स्त्री आहे. 15व्या वर्षी लग्न झालं, 16व्या वर्षी ट्विन्स मुली झाल्या. 5 रुपये शेतमजुरीवर रोजच्या ती हैदराबादमध्ये काम करायची कुठल्या तरी एका खेड्यामध्ये. आणि पण एकच जबरदस्त गोष्ट, तुमच्या आमच्यासारखी महिला, विचार करू, प्रचंड जिद्द होती मनामध्ये की शिकायचंय, पुढे जायचं, हे सगळं मला थांबवायचंय. आणि म्हणून मग जे शिकेल, जसं शिकेल, ज्या वेळेला वाटेल, जसा वेळ मिळेल, ते सगळं काही सहन करून त्या महिलेने शिकायला सुरुवात केली. सकाळ दुपार संध्याकाळ वेळ काढून शिकायला सुरुवात केली. आणि आज 15 वर्षांनंतर ज्योती रेड्डी ही अमेरिकेतल्या एका सॉफ्टवेअर कंपनीची सीईओ आहे. कॅन यू इमॅजिन? 5 रुपये रोजावर काम करणारी हैदराबाद मधली महिला
ही एका अमेरिकेतल्या सॉफ्टवेअर कंपनीची सीईओ आहे. आता हा जो पॉझिटिव्हिटीचा प्रकार आहे, ज्योती रेड्डी ही हैदराबाद मधली एक साधी महिला, अशा असंख्य स्टोरीज भारतीयांसवर आल्या आणि असं लक्षात आलं की भारतीयांसवर लोकांना हा सगळा विषय आवडतोय. आणि म्हणून मग ज्यावेळेला मी स्वतः हे फेसबुकवर टाकायला सुरुवात केली, सोशल मीडियावर फिरवायला सुरुवात केली, तेव्हा अनेक लोक जॉईन व्हायला लागले, स्वतःहून विचारायला लागले की मी काय करू. कारण ऑफकोर्स प्रत्येकामध्ये ना एक पॉझिटिव्हिटी प्रचंड मोठ्या प्रमाणात लपून असलेली असते, प्रचंड मोठ्या प्रमाणात. मला याचा अनुभव इतका टेरिफिकल आहे की लोकांनी स्वतःहून मला विचारायला सुरुवात केली. कौस्तुभ जोशीचा फोन सगळ्यात पहिला आला की सर तुम्हाला मी डिझाईन्स करून देतो. लोक सकट सगळं हे आजचं जे सगळं डिझाईन आहे अमेझिंग आहे, ते सगळं कौस्तुभने केलेलं आहे. अशी लोक हळूहळू जॉईन व्हायला लागली. पहिल्यांदा सगळ्यात जेव्हा फेसबुक पेज, मग असं ठरवलं की ह्याला काहीतरी आपण नाव देऊया. आता मी एकटं करतोय परंतु याला आपण काहीतरी नाव देऊया. मग मी असं ठरवलं की याला नाव जर द्यायचं तर ही पॉझिटिव्हिटी कुठली आहे, तर मी त्याची एक माझ्या डोक्याची कन्सेप्ट क्लिअर होती. त्याच्यावर मी असं म्हटलं, देश की पॉझिटिव्हिटी देश के लिए. देशातून पॉझिटिव्हिटी घ्यायची आणि देशासाठी वापरायची. मग जर असं असेल, भारतीयांची पॉझिटिव्हिटी जर भारतीयांनाच द्यायची असेल तर त्याचा कुठेतरी नाव भारतीयांशी रिलेटेड असलं पाहिजे. इंडियन्स मला नको होतं, म्हणून मुद्दा म्हणून मी भारतीयन्स म्हटलं. आणि ते भारतीयन्स म्हटल्यानंतर 15 ऑगस्टला याचं काहीतरी एक फॉर्मल स्वरूप त्याला देऊया, असं एक त्याला फॉर्मल स्वरूप देण्यासाठी म्हणून 15 ऑगस्टला त्याचं फेसबुक पेज चालू केलं. सांगायला खूप आनंद होतो की ज्यावेळेला फेसबुक पेज चालू केलं त्यावेळेला त्या फेसबुक पेजला केवळ 8 जण आम्ही काम करत होतो. राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभे राहावे विनंती. सगळे मिळून म्हणूया. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे. Pankaj Advani, I'm sure needs no introduction. He is 16 times world champion in Q sports, a feat which is unmatchable in history of Indian sports. A proud recipient of the Padma Shri Award, Pankaj has also been conferred with the prestigious Rajiv Gandhi Khel Ratna and Arjuna Awards. One more interesting fact about Pankaj being so close to the heart of Pune is that Pankaj is born in Pune itself. आणि आज आपल्या बरोबर अध्यक्षस्थानी आहेत शहीद जवान सौरभ फराटे, यांच्या आई मंगलताई फराटे आणि वडील श्री नंदकुमार फराटे, आणि भारतीय सैन्य दलात असलेले त्यांचे बंधू रोहित फराटे. आम्ही मंडळी अत्यंत पांढरपेशा विचार करतो. क्रांती घडली पाहिजे, स्वराज्य मिळालं पाहिजे, शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजेत, पण ते शेजारच्या घरात. असं झालं असतं तर आज आपल्याला स्वातंत्र्यही मिळालं नसतं आणि भारताची ही जी उन्नती आपल्याला दिसतीये तीही झाली नसती. सौरभ फराटेंसारखे लाखो हजारो जवान, सैन्यातले अधिकारी त्यांची वैयक्तिक सुखदुःख बाजूला ठेवून सीमेवर लढतायत, देशाचं रक्षण करतायत. म्हणून तुम्ही आम्ही शांतपणे झोपू शकतोय. आज जर त्यांच्या आई वडिलांनी पण असा विचार केला असता तर ही शांत झोप आपल्याला मिळाली नसती. म्हणूनच या जवानांचं कौतुक
त्यांच्याबद्दल कृतज्ञता तर कायमच असणार आहे, पण तितकीच कृतज्ञता त्यांच्या कुटुंबियांबद्दलही आपल्याला वाटली पाहिजे. भारतीयांचे फाउंडर मिलिंद वेर्लेकर यांना मी विनंती करते की त्यांनी पंकज अडवाणींचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करावा. I request Mr. Pankaj Advani to felicitate Mr. and Mrs. Farate. भारतीयांची कन्सेप्ट जन्माला आली ती मिलिंद वेर्लेकरांच्या कल्पक डोक्यातून. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या विचारातून ही चळवळ मिलिंद सरांनी सुरू केली. मिलिंद वेर्लेकर हे आंतरराष्ट्रीय कंटेंट क्रिएशन मध्ये काम करतात. अटल बिहारी वाजपेयी, जगजीत सिंग, गोपीचंद इत्यादी अनेक व्यक्तिगत साईटचा अनुभव त्यांना आहे. अण्णा हजारे, R.R. पाटील अशा अनेक प्रमुखींचं ब्लॉगिंगचं कामही त्यांनी केलंय. आतापर्यंत 4 लिम्का अवॉर्ड त्यांच्या नावावर आहेत आणि फोटोग्राफीच्या क्षेत्रातलं एक गिनीजही त्यांनी मिळवलं आहे. मी मिलिंदला विनंती करते की त्यांनी भारतीयांच्या कन्सेप्टबद्दल थोडक्यात माहिती द्यावी. आदरणीय पंकज जी, हम सब जिनके कारण यहाँ पर सुख चैन की नींद बिता सकते हैं वह हमारे भाई शहीद सौरभ जी फराटे, इनके माता पिता और उनके बंधु श्री रोहित जी और यहाँ उपस्थित सभी भाई बहन, माताओं और मित्रों, ये बहुत भाग्य का अवसर है ऐसे मैं मानता हूँ 2 चीज़ों के लिए. पद्मश्री पंकज जी ने जितने भी वर्ल्ड चैंपियनशिप जब जीते होंगे तब इतनी बात पक्की होगी कि वहाँ पर तिरंगा फहराया गया होगा दुनिया भर. और इसलिए सबसे पहले उनका मैं भारी भरकम आभार व्यक्त करना चाहता हूँ कि 16 बार इन्होंने पूरे दुनिया में भारत का तिरंगा लहराया. इस वक्त मुझे, वैसे वो मेरा फेवरेट नहीं है, लेकिन शाहरुख खान का डायलॉग याद आता है चड्डे वाला, कि वो कहता है कि आज पहली बार किसी गोरे को तिरंगा लहराया हुआ देखता हूँ. इसलिए मैं सबसे पहले पंकज जी का आभार व्यक्त करता हूँ कि भारत का नाम उन्होंने दुनिया भर में, विश्व भर में बहुत ही गर्व से ऊंचा किया है. एक बहुत बड़ी बात है, कल ही हम सब पता होगी कि कल जो इंडियन नेशनल यहाँ पे शुरू है उसका भी
वो टूर्नामेंट भी यहाँ पे पंकज जी ने जीती है, तो उसके लिए भारतीय की तरफ से मैं उनका अभिनंदन करता हूँ। पंकज जी, आप हमारे रोल मॉडल है, क्योंकि आज भारतीयंस का जो फेसबुक पेज हमने 15 अगस्त को लॉन्च किया, उसको तकरीबन 4 मिलियन से ज़्यादा व्यूज़ हो चुके हैं, और बहुत सारे यूथ यहाँ पर भारतीयंस में काम भी करते हैं, और बहुत सारे यूथ इस पॉजिटिविटी को फॉलो भी करते हैं। उसके कारण जब हम उन्हें बताएंगे कि एक ऐसा बंदा है जिन्होंने 16 बार भारत का नाम पूरे दुनिया भर वो लेके गया है, और मुझे बिल्कुल यकीन है, मैं खुद लॉन टेनिस खेलता था, नेशनल सीडिंग थी, तो मुझे पता है कि कितनी मेहनत इस सारे चीज में करनी पड़ती है। इसलिए मैं आपका इसलिए बहुत ही आभार व्यक्त करता हूँ। दुसरे आपल्या सगळ्यांचे अत्यंत जीवश्य कंठस्थ, मी अगदी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी कारगिलच्या पुस्तकावर काम केलंय। आपल्या इथले आशिष पेंडसे म्हणून एक होते, जे कारगिलमध्ये तोफखान्यामध्ये होते। त्यांनी एकच अनुभव मला सांगितला होता कारगिलच्या वेळेला मी पुस्तक करत असताना। त्यांनी मला असं सांगितलं होतं की जेव्हा आपण तिथे असतो ना, आपण इथे बसलो AC हॉलमध्ये, पण आज सुद्धा आता पाऊण वाजता तिथे अनेक लोक तिथे उभे आहेत बाहेर उन्हामध्ये तुमच्या आमच्यासाठी। तर जेव्हा तिथे आम्ही जेव्हा सीमेवर उभे असतो, तेव्हा समोरून फायर झालेली एक गोळी ज्याला कानाच्या शेजारून 1 इंचावरून जाते ना, तेव्हा आई, वडील, भाऊ, बहीण अख्खा आयुष्य हे समोर उभं राहतं। ती 1 इंच लांब केलेली गोळी 1 इंच इकडे असेल तर क्षणार्धात जीव जाऊ शकतो। भारतीयांच्या पॉझिटिव्हिटी ह्या एमला पुढे नेण्यासाठी, भारतासाठी, देशासाठी, तुमच्यासाठी, आमच्यासाठी शहीद झालेल्या सौरभ फराटे यांच्या आईवडिलांना आणि बंधूंना आम्ही अशासाठी विनंती केली की भारतीयन्स जर आम्ही पॉझिटिव्हिटी हा विषय घेऊन पुढे जाणार असू, तर याच्यासारखी पॉझिटिव्हिटी जगाच्या पाठीवर कुठेही सापडणार नाही। कारण आपल्या सर्वांच्या वतीने, भारतीयांच्या वतीने आणि सर्व भारतीयांच्या वतीने आता मी जो या वीर मातेला नमस्कार केला, तो अशासाठी होता की त्या ठिकाणी स्वतःच्या छातीचा कोट करून उभा राहत त्यांनी आपला एक मुलगा देशासाठी दिला। परंतु एवढं असून पण 10 फेब्रुवारीला रोहितजी यांचं पोस्टिंग काश्मीरमध्ये झालेलं आहे आणि ते तिथे त्या ठिकाणी जाणार आहे। त्याच्यासाठी पॉझिटिव्हिटी दुसरी जगात कुठलीच असू शकत। आणि म्हणूनच मला अत्यंत भाग्याचा दिवस भारतीयांसाठी वाटतोय की एक टप्पा आहे, खरं तर एक छोटासा टप्पा आहे सुरुवातीचा, अग्निबाणाला झेप देण्यापूर्वी घ्यायचा, की या वेबसाईटचं लॉन्चिंग हे एका अशा माणसाच्या हातून होतंय की अत्यंत कमी वयामध्ये त्यांनी देशाचं नाव जगभरामध्ये नेलं, बिलियर्ड्स आणि स्नूकर सारख्या क्षेत्रामध्ये। अत्यंत तरुण माणूस आहे, विलक्षण कष्ट केले असते। आणि दुसरं म्हणजे असं एक कुटुंब ज्यांनी स्वतः देशासाठी स्वतःचं सर्वस्व खरंच दिलेलं आहे। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण ह्या कुटुंबाला नीट पाहूया, नीट स्मरूया, त्यांचं नीट अवलोकन करूया की हे खरंच कुटुंब आपल्यामध्ये असं आहे जे देशासाठी जगताय आणि जे त्यांनी देशासाठी शहीदत्व सुद्धा पत्करलेलं आहे। भारतीयांबद्दल मी मगाशी सांगितलं, त्याच्यामुळे फार वेळ घेत नाही, एवढंच सांगतो की कोणीतरी कुठेतरी सुरुवात करायची असते। मिलिंद हे फक्त नाव आहे फक्त, त्याच्यामागे कोणीतरी एक बसला ड्रायव्हर लागतोच। परंतु हे जे 52 लोक या संपूर्ण टीम मध्ये आहेत, ही टीम हीच भारतीयांची खरी ताकद आहे। मगाशी मी जे सांगत होतो की संपूर्ण देशभरामध्ये जसं 18 भाषा आणि संस्कृत अशा 19 भाषांमध्ये भारतीय जाणार आहे, त्या संदर्भामध्ये अनेक लोकांशी बोलणी चालू आहेत, अनेक लोक या संपूर्ण ऍक्टिव्हिटीमध्ये काम चालू करत आहेत। आणि पुढच्या काही दिवसांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सदनच्या साऊथच्या काही भाषा, पंजाबी, बांगला, आसाम मधल्या काही भाषा अशा काही दिवसांमध्ये चालू होतील। आणि 15 ऑगस्ट 2017 पर्यंत भारताच्या सर्व भाषांमध्ये ही पॉझिटिव्हिटी आपण घेऊन जाणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं जपाननी उद्ध्वस्त झाल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा बेचिराग झाल्यानंतर तो फिनिक्स पक्षासारखी झेप घेऊन बाहेर पडला, तसंच भारतीयन्सच्या माध्यमातून असेल नसेल, भारतीयन्स खरं तर फक्त एक साधन आहे, ह्याच्या माध्यमातूनच आपण पॉझिटिव्हिटी हा विचार लोकांसमोर देऊन पॉझिटिव्ह लाईफस्टाईल अडॉप्ट करण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या उपक्रमांच्या सहाय्याने या सगळ्या गोष्टी करत येणाऱ्या काही कालावधीमध्ये भारताच्या सर्व भाषांमध्ये भारतीयन्स आपण निश्चित घेऊन जाऊ असा मला विश्वास वाटतो। मी मगाशी जसं सांगत होतो तसं आपल्या स्वतःच्या घरात आता आपण गेलेलो आहोत।
वेबसाईट www.bhartiyans.com ही आता लॉन्च होईल या ठिकाणी, आणि गुगल प्लेवर सुद्धा भारतीयन्सचं अँड्रॉइड ॲप्लिकेशन आता आपण ऑलरेडी आता चालू होईल या ठिकाणी, आणि पुढच्या एक 20-25 दिवसामध्ये iOS वर सुद्धा म्हणजे ॲपलवर सुद्धा हे ॲप्लिकेशन आपल्या सर्वांसाठी उपलब्ध असेल. आणि त्यामुळे पॉझिटिव्हिटी ही आपण आपल्या खिशात घालून फिरू शकतो नक्की ज्या वेळेला आवश्यकता वाटेल त्यावेळेला. धन्यवाद. थँक्यू मिलिंद. मंगलताईंना मी विनंती करते की त्यांनी 4 शब्द बोलावे. माझा मुलगा सौरभ आज जाऊन 1.5 महिना पूर्ण झाला. दुःख तर अजून मनामध्ये आहेच, पण आम्हाला असं बाहेर प्रोग्रामसाठी आपल्या पुणेकरांनी बोलवलं, त्यामुळं आमचं थोडंसं दुःख हलकं झालं आणि थोडंसं त्याला विसरायची संधी मिळाली. पण मी एक आई आहे, मी संपेपर्यंत तर माझ्या मुलाचं दुःख माझ्या मनातून तर कमी होणारच नाही. पण सौरभ मी आता सगळ्या पुणेकरांच्यातच शोधणार आहे. मी आता असं मला एकटीला वाटतं की माझा मुलगा गेला, मग मी एकटी राहिले, आता मी एकटी पडले, मला कोणाचा आधार नाही. पण मला इतकं इकडे तिकडे असं सन्मान मिळतोय ना, तर असं वाटतं मी ह्यांच्या सर्वांच्यातच माझा मुलगा शोधते आणि तुम्हाला सर्वांना माझा सौरभ बनायचंय. मी देशासाठी एक मुलगा तर दिलेलाच आहे. आपण जर सर्वांनीच हा विचार केला की माझा मुलगा इंजिनियर बनावा, माझा मुलगा डॉक्टर बनावा, मग सर्वांनीच जर इंजिनियर आणि डॉक्टर बनलं तर आपला देश कोण सांभाळणार? मी माझा एक मुलगा तर देशासाठी दिला आणि आता दुसराही दिलाय, आणि वेळ मिळाली तर माझा हा नातू 3 वर्षाचा मी त्यालाही देशासाठी अर्पण करेन. सबसे पहले पंकज जी नमस्ते, मैं आपको पहली बार मिला हूँ. ज़्यादातर कोशिश ये रहती कि हम जब बॉर्डर पे रहते थे इतने बड़ी बड़ी हस्तियाँ हमें मिलती नहीं, तो सबसे पहले आपको एक सैल्यूट कि आपने देश के लिए बहुत कुछ किया. और दूसरी चीज़ ये कि पंकज सर अपने मिलिंद सर है ना, जो भी वो कर रहे हैं ना बहुत अच्छा कर रहे हैं, उनके लिए भी मेरा एक सैल्यूट है. आप सभी जानते हैं कि सौरभ शहीद हुआ 17 तारीख को, तो उस दिन जब शहीद हुआ ना तो मैं जम्मू में था. तो उस दिन मैं वहाँ से निकल गया, तो मैं फ्लाइट से यहाँ पूना में पहुँच गया. पहुँचने के बाद उसकी डेड बॉडी मेरे से 20 मिनट बाद यहाँ पे पहुँच गई. तो मैं वो डेड बॉडी देखना चाहता था क्योंकि मेरा भाई गया, तो मेरे खुद के अंदर तो मैं ये नहीं था, देखने का दिल नहीं था, लेकिन मैं कोशिश कर रहा था और मैंने कोशिश किया मदर फादर को संभालने की, और मैंने संभाल लिया, उनको अच्छी तरह संभाल लिया. और जो ऐसे इवेंट होते हैं मैं जाता हूँ और करता हूँ, क्योंकि इनका दिल थोड़ा सा कमजोर ना हो जाए, और मैं खुद 10 तारीख को जाने वाला हूँ. और दूसरी बात ये, आपण सर्वांना मी एकच गोष्ट सांगतो की आपण सर्वजण शिवाजी महाराजांच्या मार्गातले आहोत. शिवाजी महाराजांनी जे केलं आणि ते पण शहीदच झाले एक अर्थात पकडायचं तर, मग त्यांनी केलं, त्यांचं पण नाव झालं, आणि आम्ही देशासाठीच करतोय. आणि आत्ता माझा भाऊ गेला म्हणून मी कुठल्याही आतंकवाद्याला घाबरत नाही. मी त्यांना सर्वांना माझ्या जागी माझा मित्र जरी असला तरी तो 100% लढणार, आणि आम्ही लढणार आणि आम्ही सगळ्या आतंकवाद्यांना मारणार आणि तुम्हाला सेफ ठेवणार. आम्ही देशाला, तुमच्या मार्गात देशाला मी हे सांगणार की आम्ही घाबरलेलो नाहीये. एक भाऊ गेला म्हणून मी घाबरलेलो नाहीये, आणि मी लढणार, शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आणि आतंकवाद्यांचा खात्मा करणार. ठीक आहे, थँक्यू. पंकज जी से मैं कुछ पूछना चाहूँगा कि काफ़ी उन्होंने
अपने क्षेत्र में काम किया है और सारे युवाओं के, भारत के सारे युवाओं के लिए एक बहुत ही अच्छा आदर्श उन्होंने सबके सामने रखा है। तो मैं उनको पूछना चाहूँगा कि उन्होंने अपने खुद के जीवन में बहुत कठिन, बिल्कुल ही प्रैक्टिस और बहुत सारी चीज़ें करनी पड़ती है, ये आसान चीज़ बिल्कुल है नहीं। तो मैं उनसे पूछना चाहता हूँ कि उनके अपने जीवन में ये जो बहुत सारी डिफिकल्टीज आई होंगी, उन पे किस तरह के पॉजिटिविटी से उन्होंने इसको मात देते हुए इन सारे अवार्ड्स को भारत के लिए जीता है। ऐसा अगर आप कुछ बताए तो अच्छा। पहली बात तो मैं यही कहना चाहूँगा कि थैंक यू फॉर कॉलिंग मी हियर। बहुत ही पॉजिटिव एटमॉस्फेयर आपने क्रिएट करके रखा है एंड कॉन्ग्रेचुलेशंस टू भारतीयंस। पहले हम लोग जो पॉजिटिविटी के बारे में बात कर रहे हैं, आई थिंक इन लोगों के ऊपर कोई बेटर एग्जाम्पल है ही नहीं। पराठे फैमिली जो है यहाँ पे बैठी हुई है, इट्स एन ऑनर टू बी हियर एंड जो आप करते हो हमारे देश के लिए, मैं आपको सिर्फ थैंक यू बोलना चाहूँगा। और पता नहीं कैसे बोलूँ मैं, लेकिन जो देश की असली सेवा करता है वो वहाँ पे जाके अपने बॉर्डर्स को प्रोटेक्ट करके, और जैसे फराटी जी ने बोला कि आतंकवादी को दूर रख के मार के हम लोग के देश को की प्रोटेक्शन करते हैं, तो वो इज प्रॉब्ली द टफेस्ट जॉब टू डू। हम लोग जब खेलते हैं, मैचेस खेलते हैं, तो अगर हम हार जाते हैं तो वापस आके दूसरे टूर्नामेंट में आके प्रिपेयर करके हम लोग जीत सकते हैं, लेकिन वहाँ पे एक गलती होने के बाद आपकी जान भी चले जा सकती है। तो मैं आपको सल्यूट करना चाहूँगा। रही स्पोर्ट्स के बारे में, तो हर स्पोर्ट्स पर्सन आपको पता है बहुत मेहनत करता है अपने फील्ड में, प्रैक्टिस करता रहता है। और स्पोर्ट एक ऐसा चीज़ है जहाँ पे आपको बहुत लाइफ की तरह बहुत सिमिलर है, क्योंकि आप जब खेलते हो और हारते हो तो आपको लगता है कि पूरी दुनिया खत्म हो गई, लेकिन आपको फिर से वापस एक अपॉर्चुनिटी मिलता है और आपको पॉजिटिवली नेक्स्ट टाइम के लिए आपको अपने मिस्टेक्स को रेक्टिफाई करने हैं, आपको मेहनत करना पड़ता है, आपको अपना टेम्परामेंट इम्प्रूव करना है, आपको ये पता होना चाहिए कि कहाँ पे मैं गलती कर रहा हूँ, क्यों गलती कर रहा हूँ, और वापस पॉजिटिवली अप्रोच करके कि शायद अभी रिजल्ट बदल सकता है। लेकिन जितना आप अपना माइंड ओपन रखोगे उतना ही बेटर होगा। एंड आई थिंक द बेस्ट थिंग अबाउट पॉजिटिविटी इज दैट इट ओपन्स एंडलेस पॉसिबिलिटीज फॉर यू। If you're close-minded, you'll only get the same results. If you do the same things over and over again, you'll get the same results. But sometimes it's good to change the environment, change the approach, change the strategy, change your work ethics. Thank you, Pankaj. Thank you for your inspiring thoughts. भारतीयन्स.com ही वेबसाईट ज्यांनी डिझाईन केली त्या ओंकार देवसकेंना मी विनंती करते की त्यांनी त्याबद्दल थोडक्यात माहिती द्यावी. नमस्कार भारतीय. आज 25 जानेवारी 2017 ला भारतीयन्स.comचं इनॉग्रेशन पद्मश्री श्री पंकजी अडवाणी यांच्या हस्ते होणार आहे. याच्यासारखा दुसरा आनंद नाही. भारतीयन्स.com ही आम्ही लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरून केलेली वेबसाईट आहे. PHP अँग्युलर या टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही साईट केली आहे. ही साईट पूर्णपणे 19 भाषांमध्ये असणार आहे. कंटेंटवरती काम मिलिंदजींनी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे चालू आहे. बरंच मोठं काम आहे. आता जी साईट आहे त्याच्यामध्ये जवळपास आम्ही 200 पेक्षा जास्त स्टोरीज टाकलेल्या आहेत आणि त्या सगळ्या स्टोरीज ही साईट मोबाईल फ्रेंडली आहे. त्यामुळे मोबाईलवरती किंवा टॅबलेटवरती तुम्ही सगळेजण ही वेबसाईट बघू शकता. म्हणजे आज ही टेक्नॉलॉजीमुळे या सगळ्या पॉझिटिव्ह स्टोरीज तुमच्या खिशापर्यंत आल्या की तुम्हाला एका क्लिकवरती तुम्हाला त्या अवेलेबल होतील. धन्यवाद. ओके, ॲक्च्युली ही वेबसाईट जी आहे तर याचं वर्ल्ड वाईड प्रमोशनसाठी आम्ही सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन आणि डिजिटल मार्केटिंग या तंत्रज्ञानाने आम्ही ही वर्ल्ड वाईड सगळ्या सर्च इंजिन्सपर्यंत पोहोचवतोय. ही साईट जिथं होस्ट केली आहे तर त्या होस्टिंग स्लॉटचं वैशिष्ट्य म्हणजे तो टोटली हॅकप्रूफ आहे आणि सगळ्या सिक्युरिटीज त्या सर्व्हरला मेंटेन केल्या आहेत. कारण भारतीयन्सचं नाव याच्यामध्ये आहे त्यामुळे आम्ही या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली. धन्यवाद. Thank you, Onkar. Now I request Pankaj to inaugurate the launch of our website.
कौस्तुभ. You can see your story. So this is the main article on थँक्यू पंकज. भारतीयांचं मोबाईल ऍप्लिकेशन ज्यांनी तयार केलंय ते पार्थ अभ्यंकर त्याबद्दल माहिती देतील. भारतीयांचं अँड्रॉइडवरचं मोबाईल ॲप्लिकेशन आता आपण लॉन्च करणार आहोत. हे ॲप्लिकेशन लॉन्च करताना खूपच आनंद होत आहे आणि बऱ्यापैकींनी आता लॉन्च केल्यामुळे जास्त आम्हाला चांगलं वाटतं आहे. दुसरं म्हणजे या मोबाईल ॲप्लिकेशनची खासियत अशी आहे की ह्याच्यामधून आपल्याला सगळ्या लोकांपर्यंत पोहोचता येणार आहे. आजकाल सगळ्यांच्याकडे स्मार्टफोन असतात. आता अँड्रॉइडवरती आपण लॉन्च करतोय, साधारण एक 2 ते 3 आठवड्यांमध्ये आपण आयफोनवरती पण लॉन्च करणार आहोत. एकदा हे ॲप्लिकेशन लॉन्च झालं या ॲप्लिकेशनमधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरी सिलेक्ट करता येतील. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तर समजा मी स्टुडंट आहे आणि मी स्टुडंट सिलेक्ट केलं तर मला स्टुडंटच्या रिलेटेड सगळ्या पॉझिटिव्ह न्यूज मिळतील. मी समजा डिझायनर आहे तर मला डिझाईनच्या रिलेटेड सगळ्या पॉझिटिव्ह न्यूज मिळतील. आता ह्या गोष्टी ह्या फक्त सुरुवात आहे. पुढे जाऊन मला काही प्रॉब्लेम असेल, मला काही इन्स्पिरेशनची गरज आहे तर त्या फील्डमध्ये ते मी क्वेश्चन्स टाकू शकतो या ॲप थ्रू आणि मला त्याची आन्सर्स किंवा त्याच्याबद्दल म्हणजे गाईडलाईन्स किंवा त्याच्याबद्दल हेल्प ही भारतीय टीमकडनं मिळू शकते. सो हे पुढे येणारे काही फीचर्स आहेत आणि ही जसं मिलिंदजी म्हणले की मोबाईल ॲपमध्ये असल्यामुळे आपण पॉझिटिव्हिटी एकदम खिशात घेऊन फिरू शकतो आणि कधीही आपल्याला वाटलं की फोन उघडून आपण पॉझिटिव्ह न्यूज बघू शकतो. थँक्यू सर. हुतात्मा सौरभ कराड यांच्या आई वडिलांच्या हस्ते भारतीयांचे मोबाईल ॲप राष्ट्रार्पण करण्यात येते. हे मोबाईल ॲप मागे बघू शकता. त्याचा एक लाईव्ह डेमो आपण छोटा तयार केलाय कसं असेल ॲप ते आपण आणि आता अवेलेबल आहे गुगल प्लेला. आता अवेलेबल डाउनलोड करून अमृता सामूसांना विनंती करते मी की त्यांनी आभाराचे 4 शब्द बोलावे. नमस्कार. आभार प्रदर्शन आणि एक आवाहन असं व्यक्त करण्यासाठी मी इथे आता उभी आहे. भारत माता आणि स्वामी विवेकानंद या आराध्यांना डोळ्यासमोर ठेवून भारतीयांनी आपलं काम सुरू केलं. स्वामीजी म्हणतात की तुमच्यासमोर काहीतरी आदर्श हा असला पाहिजे. जर तुमच्यासमोर काही आदर्श असेल तर तुम्ही 1000 चुका कराल आणि जर आदर्शच नसेल तर 50,000 चुका कराल. आज आपण बघतो जे काही चालू आहे ते आपल्याला अत्यंत अंगावरती शहारा आणणारं असतं. मग नक्की असा आदर्श समोर असला पाहिजे. ती सकारात्मकता प्रेरणा ही आपल्याला मिळाली पाहिजे आणि ही प्रेरणा पोहोचवण्यासाठी ही सकारात्मकता पोहोचवण्यासाठी भारतीयांचं काम सुरू झालं. या सकारात्मकतेमधून आम्हाला भारतीयांस म्हणून जे अपेक्षित आहे तर ही सकारात्मकतेची बीजरोवणं त्यातून त्याचं प्रतिबिंब हे विचार उच्चार आणि कृतीमध्येही जाणवणं आणि त्याच्यातून व्यक्ती परिवर्तन होणं, त्यातून समाज परिवर्तन होणं आणि त्यातूनच राष्ट्राची पुनर्निर्मिती होणं. मी आपल्या सगळ्यांना विनंती करते, आवाहन करते की आपण आणि आपल्या सुहृदांना या प्रवासामध्ये नक्की सहभागी करून घ्या. भारतीयांस त्यातून सकारात्मकतेचं उद्दिष्ट हे जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत पोहोचूयात. आभार प्रदर्शनाचा एक औपचारिकता पद्मश्री पंकजी अडवाणी, पराटे कुटुंबीय
माध्यम प्रतिनिधी आणि आपल्यासारखे सुहृद जे ऑलरेडी या प्रवासामध्ये आलेले आहेत, आपण सर्वजण आज वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्याप्रती आभार व्यक्त करते. TYC जिमखान्यांनी आज हा हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे प्रतिनिधींचे, स्टाफचे आणि विशेषत्वांनी सलीलजी देशपांडेंचेही आभार मानते. या कार्यक्रमानंतर स्नेहभोजन आहे, सगळ्यांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा असं म्हणून मी इथे थांबते. धन्यवाद.